अशी कशी मालकी पावलीच घेतो इले पदार्थ चांगली जातोच मी इथं थोडी राहणार आहे मी पान संभा भाऊ काय केलं माझे नशीब वाटायला गेलं म्हटलं नाही या बाईनं मस्त ऍक्टिंग होती दोन बायका फजिती आहे दादा हो दादा कुठे गेला रे हो दादा काय झालं कोण रडतं अशी काही काही विचारू नको माझे नशीब वाटवणं झालं माझ्या घराबाहेर काढून अरे हो का अरे भाई जीव तो काही द्या लागत नाही आहे माझा मित्र आहे तो वकिली करत आहे अरे मी पूर्ण विचारतो आता काय होते अरे हिमांशु हा बोल ना अरे यार मी खुशी करणार राजा हा बोल ना काय झालं बस बरं घरी ये बरं हा बस आलो 2 मिनिटात आलो हा बोल ना काय झालं वकील घरी जातात हो का या बाईच्या घराची आणलं म्हणजे घराच्या बाहेर काढून गेला हो का आता काय करावं काही समजत नाही ना आपल्याकडे एवढा पैसा बी नाही भाऊ कोर्टात जावं चक्कर टाकावं अरे दादा तू टेन्शन नको घेऊ आमच्या अमरावती दिल्ली महाविद्यालयामध्ये एक क्लिनिक आहे तिथे मोफत समुपदेशन करतात आणि गरज असल्यास आपल्या प्रकरण जिल्हा प्राधिकरणाकडे पाठवतात तिथं काय करावं लागतं मग आपल्याला तिथे तज्ञ प्राध्यापक वृंद असतात त्यांनी आपलं प्रकरण ऐकून घेतात आणि आपलं प्रकरण जर वाटलं योग्य आहे तर त्याला प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठवून आपल्या मोफत मध्ये वकील केल्या जाते काय म्हणते मोफत मोफत असं काय दादा कोणताही रिपोर्ट पाहिजे आहे का अरे दादा त्यांनाही रिपोर्ट पाहिजे आहे पण त्यांना नाही का शासनामार्फत पैसे दिले जाते हो का मग काही तर अटी तर असं ना भाऊ हो दादा अटी आहे याच्यासाठी अटी म्हणजे उत्पन्नाची अट आहे त्यांनी फक्त घेतलाय यूज नाही करता बंद नाही त्यांना त्यांचे आवाज ऐकून कसरी होते ना त्यांनी SC महिला यांना सुद्धा मोफत विधी सहाय्य दिले जाते आणि याच्या अधिक माहितीसाठी आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण